भुसावळ शहरातील रिदम हॉस्पिटल येथील 9 महिन्यापूर्वीची घटना। डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे मुलीचा मृत्यू झाला होता। धनश्री मेढे असे या मृत मुलीचे नाव आहे। आयकॉन टीव्हीने हॉस्पिटलची दुसरी शाखा खाजेमेळा चौक जळगावला जाऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर देत असे पेशंट रोज मरत असतात असे सांगितले। अजून पण या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉक्टरला शिक्षा झालेली नाही। अखेर या मृत मुलीच्या नातेवाईकांनी भुसावळ येथील प्रांत ऑफिस समोर उपोषणाला बसून न्याय मागत आहे। उपोषणाला बसलेले आहे, नेमका काय प्रकार आहे आणि काय मागणी आहे तुमची शासनाला? आमची मागणी ही आहे, दिनांक 5/9/2023 या रोजी मुलीची तब्येत खराब झाली होती। रात्री 11:30 ते 11:45 दरम्यानमध्ये तिला घेऊन मी रिक्षामध्ये, तिची आई आणि मी आम्ही तिघंजण आलो रिदम हॉस्पिटलमध्ये। रिदम हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांनी त्या मुलगी चालत गेली हॉस्पिटलमध्ये। चालत गेल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसवलं, व्हीलचेअरवरती, आणि ECG काढली तिची। ECGचे जे 500 रुपये द्यायचे होते त्या मुलीनं स्वतःच्या मोबाईलमधून म्हणजे फोनपे केलेला आहे। फोनपे केल्यानंतर तिला डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट केलं। ती वारंवार म्हणत होती फक्त माझी तो पाठ दुखते, मग मला ICUमध्ये काय ॲडमिट करताय? तर मी आणि तिच्या आईनं हे समजून घातलं का ते डॉक्टर आहे, ते काय करतील ते बघा, आपल्याला बघावं लागेल, आपल्याला कळतं का नाही। रात्रभर तिला ICUमध्ये ॲडमिट केलं। मला काही मेडिसिनचे लिहून दिल्या, रिसिप्ट दिली, मी ते मेडिसिन तितक्या रात्री त्यांना दिलं। लगभग 4 ते 4.5 हजाराचं ते मेडिसिन दिलेलं होतं मी। रात्री त्यांनी ते लावलं, काय केलं काय नाही ते आम्हाला काही माहीत नाही। सकाळी ती बरी होती, चांगली होती। तिची लहान बहीण आली नाश्ता घेऊन, तिला नाश्ता दिला, तिच्या आईनं खाऊ घातला, ती व्यवस्थित होती, चांगली होती। तिनं नाश्ता केला। 6 तारीख होती त्या दिवसाची। मग 6 तारखेपर्यंत ती ICUमध्ये होती। मग 5 वाजता डॉक्टर, रिदम हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं, म्हणे तुम्ही या म्हणे। मी गेलो, म्हणे तुमच्या मुलीला कोणताही आजार नाही, ती ओके, चांगली बरी। म्हटलं बरं साहेब, चांगलं झालं, पण एक काम आहे, म्हणजे आजच्या दिवस तिला जनरल वॉर्डमध्ये ठेवतो रात्रभरासाठी, उद्या डिस्चार्ज देऊ। म्हटलं चालेल साहेब, काय हरकत नाही। म्हटलं तुम्ही म्हणता ती विषय, पण रात्री 8 वाजता तिला ICUमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि जनरल वॉर्डमध्ये वरती शिफ्ट करण्यात आलं। मग त्या दिवशी आम्ही 6 तारखेच्या रात्री 8:30च्या दरम्यानमध्ये लहान बहिणी आणि त्यांच्या बहिणीची भाची यांनी जेवण आणलं। आम्ही तिघांनी जेवलो। जेवल्यानंतर आमचं बोलणं चालणं व्यवस्थित झालं आणि झोपून घेतलं। ती पण झोपली, तिची आई पण, मी पण तिथेच जनरल वॉर्डमध्ये, आणि चांगली होती। सकाळी 5:30 ते 5:45च्या दरम्यानमध्ये तिला लघवी आली। ती लघवीला उठली एकटी, पण तिच्या आईला जाग आला। तिच्या आईला जाग आला, काय झालं, कुठं चालली बेटा? म्हणे मला बाथरूम आलं म्हणे। तर म्हणे मी चालते ना नाही। दोघी मायलेकी गेले, बाथरूम वगैरे करून आले, फ्रेश होऊन बसली। ती थोडंसं तिने पाठ लावली, आणि आता दुखतं का? नाही म्हणे, आता काही दुखत नाही म्हणे। मग काही नाही, झोपून राहिली ती थोडंसं। त्याच्यानंतर तिला मळमळ जाणवत होतं छातीमध्ये, जसं मळमळ होती। तो वाटला असं काय ॲसिडिटीचं काहीतरी, जेवल्याने झोपले त्यामुळे ॲसिडिटी झाली असं। तर मी सांगितलं वहिनीला, वहिनी एक काम करा, त्या मॅडमला बोलवा, सिस्टरला, ज्या ऑन ड्युटी तिथं होती त्या सिस्टरला बोलवा। ठीक आहे, वहिनी गेले, त्या सिस्टरला बोलून आणलं। त्या सिस्टरनं बोललं, काय झालं बेटा दीदी? आणि काही नाही म्हणे, मला छातीमध्ये जळजळ होतं आणि मळमळसारखं पण होतं, म्हणजे आजच्या काही बात नाही म्हणे, थांब म्हणे मी येते। एक तिनं तिच्या कळतं इंजेक्शन आणलं। ते कोणते इंजेक्शन ते आम्हाला माहीत नाही, पण तिच्याजवळचं इंजेक्शन ती घेऊन आली। आणि डॉक्टरांना तिनं व्हिडिओ कॉल केला। आता ते नेमकं कोणत्या डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला ते मी सांगू शकत नाही। ते इंजेक्शन दाखवलं त्यानं व्हिडिओ कॉलमध्ये, तर हे द्यायचं का हे द्यायचं? तर डॉक्टरने सांगितलं हे द्यायचं आहे। तो म्हणजे ठीक आहे म्हणे। तिनं हो म्हटल्यानंतर तिनं व्हिडिओ कॉल तिचा कट केला आणि तिला इंजेक्शन दिलं। काही सेकंदात तिने इंजेक्शन दिलं आणि काही सेकंदामध्ये ती एकदम हातपाय ताणायला लागले आणि डोळे एकदम तिला कसं व्हायला लागलं। मी पण घाबरलो, ती मॅडमनं ज्यांनी इंजेक्शन ते पण घाबरले, असं काय झालं। तर मग मी दीदी करायला लागलो। काही सेकंदामध्ये तिनं माझ्याच खांद्यावर मान ठेवली आणि जीव सोडला।
आता जीव सोडल्यानंतर ते तिथेच त्याचे प्राण गमावले तिनं. पण विषय असा झाला का तिथले काही कर्मचारी असं धावपळ करायला लागले आणि तिला उचललं आणि वापस ते ICUमध्ये ठेवलं. आम्हाला म्हणे काही नाही तिचा जीव घाबरतो, अशक्त आहे, असं आहे तसं, थांबा. आणखी मला मेडिसिन लिहून दिलं. मग मेडिसिन लिहून दिलं तर मला असं वाटलं, वहिनीला सांगितलं, म्हटलं जेव्हा मुलगी आपली आहे व्यवस्थित चांगली असेल तेव्हा तो मेडिसिन लिहून दिलं ना. मी मेडिसिन जाऊन दिलं त्यांना. त्यांनी मेडिसिन घेतलं, मला आतमध्ये येऊ दिलं नाही. म्हटलं ठीक आहे. मी बाहेर उभा, वहिनी उभी, आम्ही लोक उभे. काही वेळानंतर त्यांनी मला मेडिसिन ते वापस केलं. म्हणजे जा तुम्ही वापस करून द्या. म्हटलं काय झालं? आणि काही नाही, म्हणजे तुम्ही वापस करायची गरज नाही. ते मेडिसिन मी तिथल्या मेडिकल स्टोअरमध्ये वापस केलं. ते म्हटलं एक मेडिसिन घ्या म्हटलं साहेब, आणि मी निघून गेलो. त्यांनी मला पैसे पण परत केलेले नाही आहे. 1700 रुपयाचं मेडिसिन होतं ते. मला 1 रुपया परत केला आणि मी तसंच निघून गेलो. म्हटलं काहीतरी गडबड आहे. वरती गेल्यानंतर 8च्या 8:15 दरम्यानमध्ये डॉक्टर लोक आले. त्यांनी मग मला आतमध्ये बोलवलं, मला बसवलं खुर्चीवर, आणि मग नंतर त्याने सांगितलं का तुमची मुलगी वारली, तुमची मुलगी आता जिवंत नाही. तसं सांगितल्यानंतर माझी मानसिकताच खराब झाली आणि मी काही करू शकलो त्यावेळेस. लगेच त्यांनीच पोलीस बोलवले, पोलीस प्रशासनाला त्यांनीच बोलवलं आणि तिचं PM करायला पाठवलं. PM केल्यानंतर ते रिपोर्ट जो आहे PMचा आजच्या तारखेपर्यंत आलेला नाही. 9 महिने उलटून गेले. आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला गेलो. साहेबांना विचारणा करतो मी. दर हप्त्याला जायचो, दर महिन्यातून 3 ते 4 वेळा जाऊन भेटायचो. येतोय, वेळ लागतोय, असे टाळाटाळ करत गेले ते आत्तापर्यंत. आम्हाला ते रिपोर्ट बी आला नाही, डॉक्टरावरती काहीही एक कारवाई झालेली नाही. नेमकं आता तुम्हाला काय न्याय पाहिजे आम्हाला प्रशासनाला? न्याय हे पाहिजे की डॉक्टरांवरती गुन्हा दाखल व्हावे. हीच सर त्या डॉक्टरवरती गुन्हा दाखल व्हावी हे आमचं म्हणणं आहे. आणि याच्यावर आम्ही ठाम आहे. आम्ही उपोषणावर उठणार नाही. ओके. हे आमचं एकदम म्हणणं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि PMचं काय रिपोर्ट आहे त्या दाखवावा आम्हाला आणून.